लावलं का कुंकू लावला आजीला. रेवा काय करते तुम्हाला दाखवते. रेवा आता खेळती भांडे कुंडे. मम्मीला म्हणलं तुझ्या ती भांडे लावून राहिली मांडीला, बघू काय करते. रेवा काय करते ग, काय करते. भांडे कुठे खेळती, काय करते तू. नानीचं काम वाढवती का, काय करतो तू सांग ना. बघा काय करते, भांडे खेळती. किती अवघड असतं बाई मुलींचं. लहानपणापासूनच किचन मध्ये राहायचं आहे की नाही. होय पिल्लू, काय करतो तू. तुझ्या नानीला म्हणलं रेवा काय करते किचन मध्ये, स्वयंपाक करते है ना बाबू. लई छान बाले माझे, सगळं काम करत. मांडणे लाव ना तेवढे भांडे, लाव ना ग. मम्मा म्हण, मम्मा. चांगलं काम करते बाई रेवा तू. चांगलं नानीला तर मोठं काम दिलंस ग. नानीला एकदम मोठं काम करून ठेवले, सगळे भांडे पांगून ठेवलेले. काय करतो. हा ती आहे उलातनं भाकरीसाठी लागत बर का रेवा ते. हा ती पळी आहे पळी. हा ती काचली. काही खरं नाही बाबा, आता सगळा राडा घालून ठेवलाय. लाव ना तेवढे भांडे मांडेल तेवढं तुझ्या नानीला आणि मामीला काम कमी होईल. लावती का. ए देवा, ए ते नको घेऊ, नको. नो 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 बाबू नो. ते बघ तिला नसतात तोंडात घालायचं कोणतंही असलं की. नको घेऊ म्हणलं ना. शी येते. इथं इथं नाच रे मोरा. आली माझ्याकडं. काय ले, काय ले, काय काहीतरी बोलायचा प्रयत्न चाललाय. काय म्हणतो. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई डुगू बाई अगं बाई डुगू बाई. कुठून शिकलंय काय माहित नवीन नवीन. कुठून शिकली तू, कुठून शिकली, कुठून शिकली. अय अय चोंगुलाला सर्दी झाली माझ्या बाईला. लय छंदी होती माझ्या छोनीला. मम्मी बघ काय काम वाढून ठेवले तुझ्यासाठी. भांडे पण डाळीत नाही तुझ्यामुळे लाईती रेवा. अयो मला ना सोपायचं ना ते लागलं. अगं चांगलंच लागले. हे बघा दुसरंच गाणं चालू झाले. डॅन डॅन बम बम बम. बाकी सगळं तिला कळतं. बम बम डान्स. रेवा डान्स कर का, डान्स कर बरं. डान्स डान्स म्हणलं कशी डान्स करते. नाचो नाच मेरी राणी नानी नाच नाही कशी थोडी करते. नाच मेरी राणी राणी ए राणी मेरी नाच नाच मेरी राणी राणी ए राणी 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 नाच मेरी राणी नाच मेरी राणी. तसं नाही ते. राणी 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 नाच मेरी राणी नाच असं असतं ते. कसं नाच मेरी राणी राणी ए राणी नाच. कसं हसत. खरंच बाई सगळ्यांना मुलगी पाहिजे, मुलगी है ना बाबू. बघितलं का रेवाची मस्ती. रेवाची मस्ती काही कमी होत नसती बाई. एवढा धिंगाणा करते. मला तर एवढी परेशान करते अक्षरशः मी अशी कंटाळून जाते. एवढी परेशान करते. कुठे आहे का बाबू. आली का तू, आली का. माझ्या बाबूला खाऊ केला, खाऊ घातलं तिला. तुम्ही तिला काय खाऊ घालता, काय खाऊ घालता माझे बाबू. तिला मी मिक्स डाळीचं सिरेलॅक बनवलं होतं. मिक्स डाळीचं सिरेलॅक खाऊ घालते, कारण डाळी ह्या खूप पौष्टिक असतात आणि बाळांचे हाडे मजबूत करतात. तुरीची डाळ, मसुरीची डाळ, परत ती लाल डाळ कोणती असते, हा मसूरची डाळ एकदम भारी असते ती. हे हाडकांसाठी एकदम स्ट्रॉंग असती. म्हणून माझी बाबू खूप म्हणजे खूप फ्लेक्झिबल आहे ना बाबू. मल्ल खामचा क्लास लावायचा ना तुला. पप्पी दे बरं मम्माला, पप्पी दे, पप्पी दे. पप्पा दे ना मला, पप्पा दे ना. कशी पप्पी दे, पप्पी दे. लय भारी पप्पी दे ना मला, पप्पी दे ना. रेवा दे की ग पप्पी, पप्पी दे. अशी वाकून पप्पी देते. दे ना ग रेवा, दे ना रेवा, दे ना ग मला पप्पी दे ना. अय्यो परत एकदा परत एकदा परत एकदा परत एकदा. वा बघा पप्पी कशी कशी. दे ना रेवा, दे ना दे ना दे ना पप्पी, दे ना पप्पी, दे ना. मग पप्पाचा व्यायाम चाललाय बाबा सकाळ सकाळी योगासन. कसे कसे पप्पा, पप्पा मला पप्पा दे. ती मला आजी म्हणायला लागली. आजी काय बाबू, आजी मी. तुझे देखे बिना मेरी सुबह नहीं होती मेरी पप्पी. जय श्री राम. बाय. कुठे चालले बघ, बाय. कुठे चाललेले, बाय बाय.
बाय कर ना बाबू. ते बघ. अरे मला आणलं. हो रेवा, आपल्या दोघीचा कलर सेम आहे का नाही? सेम दिसतो ना आपण दोघी, आहे की नाही रेवा? पप्पा आम्ही दोघे सेम दिसतो. मग मायली की नको का म्हणायला कोणी? भारी वाटतं बरं का. पोरगी तुझ्यावर, कोमल पोरगी तुझ्यावर गेली. कोणावर गेली पिलू? बाळ रडतोय. रेशमा मावच्यावर बाळ ललतोय ग बाई. बाळ रडतोय, नको जाऊ, तुला अजून मारीन मग. बघा ही मांजर बघितलं तुम्ही? मांजर, ती मांजरीला कसं असं खालून काही गचफणातून काढायचं असतंय, त्यावेळी ती झोपती, मग तिच्या पंजाने काढती. तशीच ही मांजर है ना. मांजर कशी काढते बघितलं का? ए मांजरे, मांजरे काय काढती का? काढला का डबा उचकून? उंदीर मामा भेटला का? उंदीर मामा काय आहे त्या डब्यात? काय बाबू त्या डब्यात? आता काय खरं नाही. पप्पा तुमच्या गोळ्या गेल्या आता कामातून. भेटले का? काय रे, काय रे, काय रे? तिला डॉक्टर व्हायचे, त्यामुळे ते आतापासूनच गोळ्या चेक करते. हा घे गोळ्याचा अभ्यास करून. तुझे नख काढू का? रेवा नेल कटर तोंडात नाही घालायचा, शिये. पिल्लू सांग ना ग, त्या कोणत्या गोळ्यात मला दे ना, माझं दुखत आहे, दे ना मला गोळी. आता असंच आहे, राडाच करून ठेवायचा आता, आहे ना बाबू? आले नको ना, आले नको ना. नानाचा लाड आहे, नानाचा लाड आहे. काय करते रेवा? आजीला हळदी कुंकू लावती का तू? बघा घातलं बोट. हा ते हळदी कुंकू मध्ये बोट चाललंय तिचं. हा लाव, आजीला लाव, आजीला लाव बेटा, आजीला लाव ग, नानीला लाव ना. ते बघा बघा, हा लाव मला, आजी नातीचं हळदी कुंकू चाललंय बाई. लाव मला, लाव ना बाबू. सांडलंय तिचं सगळं, पायावर कुंकू सांडलंय. लाव ना मला. रडत होती बघा. लावलं का कुंकू? लावला आजीला. आज कुकू लावायचं का? हे बघा, हे बघा, हे बघा कशी करते. कुंकूत बोट बुडवती. लाव आजीला, लाव. पाया पडती. अगो बया, बाप्पा कर बरं. स्वामी शिवानंद करून दाखव. स्वामी शिवानंद दादाजी. आता तिने अगरबत्ती बघितली, लगेचच दादाजी म्हणायला लागली. बाप्पा कर. अयो दादाजी. आजीला लाव. सांडन तुझ्या अंगावर, मम्मी पालत करीन ती. कर ना दादाजी. दादाजी कर. नानीला लावी ती कुंकू. लाव ना. झाला मला. मला बाई माझ्या कपडाला. एवढे संस्कार एवढ्या लहानपणी कोणत्या लेकरांना आहेत का? तिच्या आजीने शिकवलंय तिला हळदी कुंकू लावायचं. बघा 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 कशी लावती हळदी कुंकू. हे करंडा बघूनच रडायला लागली होती लगेच, माहिती का? हे बघा, अगं बया लावी ती. बघा आजीला सगळं भरवलंय तिने हळदी कुंकू लावून. आता तिने हळद घेतलीये बर का, कुंकू लावून झालंय तिचं. हे बघा आता तिने हळदीत बोट बुडवलंय बघा. लाव लाव लाव. हळदी कुंकू लावी ती. अगं बाई, मम्मी बघितलं का? हा कुंकू नंतर हळद लावायची सुद्धा कळतंय तिला. आधी कुंकू लावलंय, मग आता 1 वर्ष हळद लावतीये. फक्त आमची पिल्लू 1 वर्षाची असताना सुद्धा एवढे संस्कार आहेत तिला. हळदी कुंकू लावायचं कळतं. आता सोडणार नाही तुला ती. आता दिवसभर लावीन तुला हळदी कुंकू, सोडणारच नाही. बघा आता रडन बर का. आता कुले, आता ते लावीन, तिच्या पायावर पडलंय ते. आता कुले. अरे बाबू दे म्हणते आता, दे दे. तर बघितलं सगळ्यांनी कशी हळदी कुंकू लावत होती माझी रेवा. असं आईचं काळीज असं फुलून जातं की बाई माझी पोरगी एवढी गुणवान आहे, अजून 1च वर्षाची, पण किती हुशार आहे माझी रेवा, है ना रेवा? तर मी माझ्या नणंदबाई चालल्या होत्या, मी त्यांना हळदी कुंकू लावत होते. त्याच्यामध्ये रेवाला सुद्धा हळदी कुंकू लावलं होतं. तर ते तिने लक्षात धरलं आणि तेच ती म्हणजे आता ही तिची दुसरी वेळ आहे हळदी कुंकू लावायची.
आणि दुसऱ्या दिवशीच तिने तो काय म्हणतात पप्पा, करंडा म्हणतात का एरंडा म्हणतात, काय म्हणतात हळदी कुंकूच्याला, करंडा. तर करंडा बघून रडायला लागली. आता पण ना मम्मी देवपूजा करत होती, लगेच मम्मीला बघितलं आणि रडायला लागली. मग आता घेतलं लगेच हळदी कुंकू लावलं ना आता आरशात बघते. काय करते बाई, आरशात बघते का कसं लागलंय कुंकू, बघते आरशात. हा छान लागलंय. नाही बाई माझी छोनी छान आहे. तर सगळ्या मुलींना संस्कार द्या. आणि मी नवीन वॉशिंग मशीन घेतली आहे, मला अजून त्याचा ब्लॉग बनवायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माझी मशीन दाखवायची आहे. मी अजून माझी वॉशिंग मशीन कोणाला दाखवली नाहीये, अजून मी घरी गेली नाहीये. मी घरी दाखवली की स्पेशली माझ्या सासूबाईंना सरप्राईज दिलेलं आहे. ती वॉशिंग मशीन सासूबाईंना माहीत नाहीये, मी ती लपून ठेवलेली आहे. कारण सासूबाई त्या दिवशी घरी नव्हत्या, त्या शेतात गेलेल्या होत्या आणि मी वॉशिंग मशीन घरी पाठवलेली आहे आणि त्यांना माहीत सुद्धा नाही मी ती कुठं लपवलेली आहे. तर आता मी गेले ना तर मग वॉशिंग मशीनचा ब्लॉग दाखवणार आहे आणि सासूबाईंना सरप्राईज येते. सासूबाईंनी अजून बघितली नाही. आता काय माहिती काय खुश होतात, कशा होतात, मला काही बोलतात का, मला तर त्याच टेन्शन आलंय. आता काय बाई माझा ताणच जाईन कपडे धुवायचा. रोज कपडे धुवून असा कंटाळा आला होता आणि दर 2 महिन्याला कपडे धुवायचे. आणि आता काय टेन्शनच नाही. आता टाका गोणीभर कपडे मशीन मध्ये धुवा. तर आता त्याचा ब्लॉग मी करणार आहे नेक्स्ट. मी कशी कपडे धुणार, कशी काय सगळं दाखवणार आहे. फोन आलाय. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय, सी यू अगेन. आशा करते की सगळे मजेत असतील, मी पण मजेत आहे.